राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये. मंडळी, भरपूर असा पाऊस पडत आहे आणि आता सगळीकडे ना रानभाज्या उतरून आलेल्या आहेत. मंडळी, पाऊस पडल्याच्या नंतर सर्व दूर रानभाज्या उगवत असतात आणि प्रत्येक रानभाजीचं आपण सेवन नक्कीच केलं पाहिजे. तर मंडळी, आजपासून मी तुम्हाला दररोज नवीन एक अशी आयुर्वेदिक रानभाजी दाखवणार आहे आणि त्या भाजीचे फायदे आणि महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. पावसाळ्यातली नेमकं तुम्हाला कुठली कुठली रानभाजी बघायला आवडेल ना, आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भाग्यश्री, कसं काय आहे भाजी? भाजी खूप छान आहे. माझ्या शेजारीच बघू शकता किती अशी भरपूर टाकायची भाजी उगलेली आहे. मनसोक्त भाजी घ्यायची. आज भरपूर अशी भाजी आहे. कधी पण भाजी पडीक असलेल्या शेतामधून घ्यायची, कारण की तिथं कुणी औषध मारत नसतं, फवारणी करीत नसतं. शेतामध्ये काय होतं, फवारणी केल्या जातात, औषध मारले जाते, तर त्याच्यामुळे शेतातल्या भाज्या घ्यायच्या नाही. तर भरपूर असा पाऊस यायला लागला आहे. वल्ली व्हायला लागले पूर्ण. पाऊस जास्तच यायला लागलाय. मी त्याच्यामुळे अशी उपटून घेते आणि निवाऱ्याच्या ठिकाणी जाऊन भाजी खुडून घेते. अशी 2 पानावर आली की भाजी करायला छान लागते खायला. भरपूर अशी जिकडं पाहावं तिकडं भाजीच दिसती, पण पाऊस जास्तच वाढलाय. मी पूर्ण ओली झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता निवाऱ्याला जायचंय आणि मस्त गरम गरम भाजी बनवायची. वल्ले चिंब. भाग्यश्रीला तर थंडीच वाजली होती. त्याच्यामुळे म्हणलं अगोदर पहिली चूल पेटून शेकू आणि नंतर भाजी बनवायला सुरुवात करू. गावाकडची पण मंडळी मजाच वेगळी आहे. खूप असं छान वाटलं. भाग्यश्री, पण भाजी कसं काय आणली आपण? भाजी एकच नंबर सापडली. हिरवीगार भाजी आहे, एकदम कवळी लसलशीत. अशी 2 पानावर असतानाच बनवायची. चला, आपली पण थंडी गेली आता. तुमच्या दादाला तर थंडी वाजत नाही, पण थोडा आनंद घेतला चुली पुढं. भाग्यश्री, मी मदत करू लागतो आता भाजी खुडायला. हो, कागा ना करू. पावसात भिजायला पण मजा वाटते आणि नंतर शेकायला पण मजा वाटते. पावसात भिजल्यावर छान वाटतं. कवळी भाजी खावं वाटते, इतकी हिरवीगार भाजी आहे. आजची भाजी पण भाग्यश्री खूपच छान बनवायची बरं का. आज पहिलाच दिवस आपला रानभाजीचा. तर चला मंडळी, मस्त टोमॅटो, कांदा, मिरच्या, लसणाची फोडणी देऊन भर पावसामध्ये गरमागरम अशी भाजी बनवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला एकच विनंती करतो, आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. एक पाण्याने धुवून घेतली, सगळा चिखल निघलाय, तरी पण आपण परत धुणार येतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच आपला पक्ष आहे मित्र. भाग्यश्री रेसिपी बनवत असताना पावसात दररोज ओरडतो. कारण आता पावसाचे दिवस चालू आहेत ना. तो बरोबर आपण आलं की झाडाच्या शेंड्यावर येऊन बसतो. हो, आणि ओरडतो ना. हो. मंडळी, तुमच्या वहिनीला कंटाळच नाही बरं का रानभाज्या बनवायचा. खायला कशा लागतात भाग्यश्री भाज्या? छान लागतं. भाजीसाठी आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण पण चिरून घ्यायचंय. तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असलं ना, लाल तिखट टाकलं तरी चालतं. मिरच्या पण चिरून घेतल्यात आणि लसूण पण आता खोडून घ्यायचं आहे फोडणीसाठी. आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार नाही, तर तुम्हाला जर टाकू वाटला ना तर टाकू शकता चवीसाठी. कढई आपण ठेवून घेतली. कढईमध्ये तेल टाकून घेऊ भाजीसाठी. तेल चांगलं गरम झालंय. लसूण टाकून घेऊ फोडणीला. मिरच्या टाकून घेऊ. मिरच्या पण चांगल्या तळल्यात. आपण आता कांदा चिरून घेतलेला टाकू. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आपला कांदा सुद्धा छान असा परतलाय.
टोमॅटो चिरून घेतलेलं टाकू. मस्त असा आंबूसपणा येतो टोमॅटोनी. टोमॅटो पण छान असं परतलंय. आपण आता भाजी टाकून घेऊ. भाजी चांगली अशी परतून घ्यायची. भाजी चांगली परतली त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये मस्त अशी भाजी शिजून निघल. वा 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 मंडळी, भेटेल का अशी हॉटेलमध्ये भाजी? अजिबात नाही तर. इतका काय छान सुगंध आलाय ना आपल्या भाजीचा. खूप म्हणजे खूपच छान. पाच मिनिटं भाजी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये शिजून घ्यायची, म्हणजे छान अशी शिजून निघल. आपण किती मोठी भाजी मिसून घेतली होती, शिजून थोडीशीच झाली. त्याला तारोट्याची भाजी पण म्हणतात बरं का. तारोट्याची भाजी, तराट्याची भाजी, असे वेगवेगळे नाव आहेत याला. आमच्या इकडे या भाजीला टाकळा म्हणतात. टाकळा या नावानेच ओळखीत याला सगळीकडे. तुमच्या भागामध्ये काय नावाने ओळखीत हे नक्की कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आम्हाला पण कळन या भाजीला काय काय नाव आहेत ते. ही भाजी सर्व त्वचा रोगांवर रामबाण आहे, त्याच्यामुळे या भाजीचं सेवन करत जा. नवीन भाजी उगलेली असती, भरपूर भाजी भेटती, मोकळ्या ठिकाणी भरपूर उगलेली असती, त्याच्यामुळे आणायची आणि मस्त अशी करून खायची जोपर्यंत आहे तोपर्यंत. ही भाजी उष्ण असते, पावसाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजते, त्याच्यामुळे ही भाजी उष्ण असते आणि या भाजीमुळं वात आणि कफ संतुलित राहतो आपला, त्याच्यामुळे नक्की ही भाजी खात जा. ह्या भाजीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि ह्या भाजीमुळं आपल्या पोटाच्या समस्या पण दूर होऊन जातात. आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी टाकायची भाजी उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही भाजी आपल्याला कवळे असतानाच करून खायची आहे, कारण की मोठी झाल्याच्या नंतर ही कडवट भाजी लागती तुरट पण लागते. हो, तुरट पण लागती. जेवढी भाजी छोटी असेल ना तेवढे त्याच्यामध्ये जास्त घटक असतात, जास्त पोषक तत्व असतात. त्याच्यामुळं छोटी छोटी असतानाच भाजी करून खायची, मोठी झाल्याच्या नंतर खायची नाही भाजी. आणि चांगली पण चवीला लागत नाही खायला. मग आपली आजी आजोबा पणजोबा ह्या भाजीचं नियमित सेवन करायचे, त्याच्यामुळं जुने माणसं आपले आजारी कधीच पडत नव्हते, तंदुरुस्त राहायचे, त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहायची. त्याच्यामुळे ही भाजी सेवन करीत जा. आपण पण त्यांच्यासारखं तंदुरुस्त राहू, मजबूत राहू. अशा रानभाज्यांचं सेवन केलं तर आपलं शरीर पण चांगलं राहील. तर छान अशी आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. पावसाचं वातावरण परत झालंय, त्याच्यामुळं गरम गरम आपली भाजी बनवली. आता कढई खाली उतरून घेऊ, या सगळेजण भाजीचा स्वाद घ्यायला. कोकिळांनी तर छान असं गाणं लावलेलं आहे. सुगंध इतका छान दरवळलाय सगळीकडे. मस्त अशी आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली. आपण आता मस्त गरम गरम भाजी आणि भाकर खाऊ. पण आता पाऊस पण सुरू झालेला आहे, सगळेजण गोळा होतील तेव्हा आपण भाजी खाणारच आहोत. तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी बनवा आणि तुमच्या भाजीची चव कशी झाली ते कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्याकडे या भाजीचं नाव काय आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मग आम्हाला पण कळन कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणतं कोणतं नाव आहे ह्या भाजीला. तर तुम्ही पण अशा पद्धतीने टाकायची भाजी बनवा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन रानभाजीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता मी गरम गरम भाकरी पण बनवून घेते.